नमस्कार, ओम साईराम फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ताकाची कढी कशी बनवायची त्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीसाठी साहित्य काय लागणार आहे ते पाहूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही घेतलं, त्यामध्ये बेसनचं पीठ घेतलं। बेसन पीठ थोडं बेतानच घालायचं, जास्त जर बेसन पीठ झालं तर आपली कढी जास्त दाट होण्याची शक्यता असते। खलबत्त्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूणच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा वाटून घेतला जाडसर। आता कढईमध्ये तेल टाकलं, तेल पण जास्त लागत नाही, थोडंसं तेल टाकलं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकली। जिरे मोहरी छान तडतडायला लागली की त्यामध्ये आपण एक मिरचीचे 2 तुकडे घालणार आहोत। छान परतवून घेतलं, त्यामध्ये आता आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला, तो पण थोडासा परतवून घेतला। थोडा गोल्डन कलर आला की मग मी त्यामध्ये हळद मीठ घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता तिखट आणि हळद। आता आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिश्रण केलं होतं दही आणि बेसनचं ते घालणार आहोत आणि आपली कढी आता एकजीव करून घेणार आहे मी। आणि वरतून भरपूर सारी कोथिंबीर घातली, हिरवीगार। कोथिंबीरीमुळे आपल्या कढीला खूप छान चव येते आणि दिसायला पण खूप छान दिसते। आणि मी सांगायचं विसरून गेली, एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी मी सोयाबीन उकडवून घेतली होती आणि त्याचं पाणी सगळं काढून घेतलं आणि ते कढीमध्ये सोडले आणि थोडासा गूळ टाकला, त्यामुळे आपल्या कढीला खूप छान चव येईल, आंबट गोड। माझी आजी लहानपणी बनवायची अशी आंबट गोड कढी। आणि मी एक तडका तयार केला, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं, मिरचीचे काप घातले आणि काश्मीरी मिरची पावडर चमचाभर घातली। आता गरमागरम कढी कशाही सोबत खाऊ शकता, समोश्यासोबत, पोळीसोबत, भातासोबत। गरमागरम भात आणि कढी छान लागते खायला।